नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चमचमीत आणि झणझणीत तोंडल्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहे। ही पद्धत वेगळी आहे आणि तोंडलीची भाजी तर अप्रतिम लागते। तर बघा, इथे मी पाव किलो तोंडली घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की तोंडल्याचा जो शेंड्याचा भाग आणि जो देठाचा भाग तो अशा पद्धतीने कट करायचा आहे। त्यानंतर आपल्याला ह्या तोंडलीला अशा पद्धतीने 4 चिरा देऊन घ्यायच्या आहे। त्यामुळे काय होतं, आपण जे वाटण केलेलं असतं ते छान असं हे याच्या भाजीमध्ये मुरलं जातं। बघा अशा पद्धतीने आता सर्व तोंडली आपण अशा पद्धतीने चीर देऊन घेणार आहे। तर बघा अशा पद्धतीने सर्व तोंडलींना चिरा देऊन घेतलेले आहे। आता आपण सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राइब जरूर करा। तर बघा, गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण 1 चमचाभर तेल घालणार आहे। आता त्या तेलामध्ये आपल्याला ही तोंडली घालून घ्यायची आहे। आता ही तोंडली का बरं घालायची, कारण ती कडक असतात आणि शिजायला वेळ लागतो। ज्यावेळेस आपण वाटण करणार त्या वाटणामध्ये जर आपण शिजायला घातली तर वाटण हे जळू शकतं आणि तोंडली तशीच कच्ची राहतात। मग त्यासाठी काय करायचं, आता आपल्याला हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। आता त्या तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा इथे मी हळद पावडर आणि त्यानंतर अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे। आता तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे छान आपण परतून घ्यायचं आहे। तर तोंडली मीठ आणि हळदीमध्ये छान अशी परतून घेतलेली आहे। आता आपल्याला मीडियम गॅसवर 10 ते 12 मिनिटासाठी वाफवून घ्यायची आहे। त्यामुळे काय होतं, छान अशी शिजली जातात। आता यावर आपण झाकण ठेवू। आता तोंडली आपण परतायला घातलेली आहे। तोंडली परतेपर्यंत आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। तर त्या वाटणासाठी काय काय घेतले आहे ते बघूया। इथे 2 हिरवी मिरची घेतलेली आहे, 6 ते 7 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 2 लाल बुंद पिकलेले मीडियम साईजचे 2 टोमॅटो कट करून घेतलेले आहे आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही, पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तुम्ही अनेक वेळा भाज्या केल्या असतील, पण ह्या पद्धतीची तुम्ही भाजी एकदा नक्की करून बघा। अगदी सगळेच चाटून पुसून खातील, एवढी चवीची छान भाजी होते। आता हे आपण वाटून घेऊ। तर इथे बघू शकता तोंडली छान अशी परतलेली आहे। आता ही तोंडली आपण काढून घेऊ। तर बघा, त्याच कढईमध्ये आपण तेल घालणार आहे। आता यामध्ये थोडं तेल आहे, पुन्हा आपण यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहे। आता तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे। आता या तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि अगदी चिमूटभर हिंग। छान असं फुलवून घेऊ। तर बघा छान असं फुललेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, तो कांदा यामध्ये घालायचा आहे। मीडियम साईजचा म्हणण्यापेक्षा माझ्याकडे मोठे मोठे कांदे आहेत, त्यातला एकच कांदा मी घेतलेला आहे। तुमच्याकडे छोटे असेल तर 2 कांदे तुम्ही घ्यायचे आहे। तर कांदा आपण तांबूस रंगावर छान असा परतून घेणार आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कमी जास्त करत कांदा परतून घ्यायचा आहे। खूपही जास्त लाल करायचा नाही किंवा कच्चाही ठेवायचा नाही। तर बघा अशा पद्धतीने आपण आता परतून घेऊ। तर बघा कांद्याचा रंग छान असा तांबूस झालेला आहे। आता जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आपण अजिबात इथे पाणी घातलेलं नाही, कारण टोमॅटोमध्ये भरपूर पाणी असतं, त्यामध्येच हे बारीक झालेलं आहे। आता छान असं परतून घ्यायचं आहे। आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचं। आपण सगळं कच्चंच घातलेलं आहे, त्यामुळे त्याचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे। जेव्हा छान असं तेल सुटायला लागेल तेव्हा समजायचं आपला कच्चेपणा सगळा निघून गेलेला आहे। तर ह्या वाटणाचा कच्चेपणा सगळा निघून गेलेला आहे आणि छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे। इथे 1 चमचा मी धना पावडर घेतली, 1 चमचा घरगुती लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1 चमचा इथे किचन किंग मसाला घेतलेला आहे। हा सर्व यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे, चव छान लागते।
आणि त्याबरोबरच आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण आपण तोंडली परतताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे जरा मीठ बेताने घाला। आता हे सर्व आपण परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे। आता मसाला खाली जळू नये म्हणून किंवा लागू नये म्हणून आपल्याला अगदी 2 चमचे इथे पाणी घालायचं आहे। बघा, छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून आपल्याला तेल सुटेपर्यंत हे छान असं वाफवून घ्यायचं आहे। तर इथे छान असं तेल सुटलेलं आहे आणि आपलं वाटण कांदा छान असं एकजीव झालेलं आहे, मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला परतलेली तोंडली। अशी परतून घेतल्यामुळे काय होतं, पटकन अशी आपली ही भाजी शिजते आणि जे आपण मसाला केलेला आहे तो मसाला करपून जातो आणि तोंडली तशीच कच्ची राहतात। त्यासाठी आपल्याला तोंडली तेलामध्ये हळद मिठामध्ये छान अशी परतून घ्यायची, वाफवून घ्यायची, म्हणजे काय होतं, भाजी अतिशय सुंदर लागते। आता बऱ्याच वेळा काय होतं, तोंडल्यांच्या आपण उभ्या फोडी करतो किंवा चकत्या करतो, तशी भाजी करतो, भरलेली भाजी करतो, पण ह्या पद्धतीची भाजी केली ना तर खूपच टेस्टी लागते आणि सगळेजण आवडीने खातात। आता यावर आपल्याला इथे पाणी घालायचं आहे। तुम्हाला किती घट्ट पातळ पाणी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे। काहींना पातळ भाजी आवडते, काहींना लपथपीत आवडते, काहींना सुक्की आवडते। आता इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। आता एकदा मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपण हिरवी मिरची घातलेली आहे, आलं घातलेलं आहे, ते सुद्धा तिखट आहे, आणि मिरची पावडर हे मसाले घातलेले आहे। तुम्ही तुमच्या बेताने किती कमी जास्त तिखट हे तुम्ही घालायचं आहे। तर बघा, आता यावर आपण झाकण ठेवू आणि 10 ते 12 मिनिटासाठी मस्त असं हे शिजवून घेऊ। तर इथे बघू शकता, भाजी अतिशय सुंदर अशी झालेली आहे, घरभर वास दरवळतोय। तुम्ही इथे बघू शकता, खूप छान अशी भाजी झालेली आहे। आता यावर घालायची आहे आपल्याला खूप सारी कोथिंबीर आणि त्यानंतर 1 चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे, त्या तुपामुळे छान चव वाढते। तर बघा, 1 चमचा आपण इथे तूप घातलेलं आहे। आता परत आपण मिक्स करून घेऊ। तरी बघा, घट्टपणा बघा। आता तुम्हाला पातळ ठेवायची असली तर तुम्ही पातळसुद्धा ठेवू शकता। आता तुम्हाला इथे मी एक तोंडली बघा कशा पद्धतीने शिजलेली आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपली तोंडली शिजलेली आहे। मसालेसुद्धा कमी आहे, वाटणासुद्धा साहित्य कमी आहे। तर अशा पद्धतीची ही तोंडल्याची वेगळ्या पद्धतीची भाजी तुम्ही नक्की करून बघा। झणझणीत, चमचमीत आणि टेस्टी भाजी आहे। तर कधी करताय कमेंट करून नक्की सांगा। एकदा बनवली कमेंट करून सांगा आणि नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।